हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीटस्टोन ब्रिज या टॉपिकची स्टडी करणार आहोत. हा एक सिंपल टॉपिक आहे बट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकवर तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 90 to 95% चान्स एक क्वेश्चन राहील म्हणजे राहील. एकतर थेरी विचारेल किंवा एकतर न्यूमरिकल्स विचारेल. आणि या टॉपिकशी रिलेटेड म्हणजे ह्याच टॉपिकचा आणखी एक पार्ट आहे जो आपण या व्हिडिओनंतर बघणार आहोत. तो म्हणजे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. तो सुद्धा याच टॉपिकचा कन्सेप्ट म्हणजे याच कन्सेप्टवर असणारा टॉपिक आहे. म्हणून ह्या तीनपैकी एकतर व्हीटस्टोन ब्रिज किंवा एकतर मीटर ब्रिज किंवा मग त्यांचं न्यूमरिकल्स यांच्यावर एक क्वेश्चन मॅक्झिमम चान्स विचारेल बोर्ड एक्झाममध्ये. म्हणजे आतापर्यंत झालेल्या बोर्ड एक्झाममध्ये याच्यावर एक ना एक क्वेश्चन बघायला मिळालाच आहे. तर ह्या क्वेश्चनला किंवा ह्या टॉपिकला चांगल्याने करून ठेवायचं. तर बघा काय क्वेश्चन आहे. ऑब्टेन द बॅलेन्सिंग कंडिशन इन केस ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. एक व्हीटस्टोन नेटवर्क आहे. व्हीटस्टोन नावाचा सायंटिस्ट होता. त्याने 5 रेजिस्टन्सला पकडून एक नेटवर्क बनवला होती आणि त्या नेटवर्कला नाव दिला गेला होता व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. काय नाव दिलं आपण? व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. ओके. तर व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क जो आहे त्या व्हीटस्टोन ब्रिजचा यूज कशासाठी केला जाते? तर व्हीटस्टोन ब्रिज इज यूज टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्स. म्हणजे व्हीटस्टोन ब्रिजचा यूज हा अननोन म्हणजे जो रेजिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे. 5 रेजिस्टन्सचा एक नेटवर्क आहे. त्या 5 रेजिस्टन्सपैकी एखादा रेजिस्टन्स त्याची आपल्याला व्हॅल्यू माहीत नसेल तर त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या नेटवर्क यूज केला जाते किंवा याच्यापासून जो निघणारा जो काही कंडिशन्स आहेत या कंडिशनचा यूज करून आपण काय करू शकतो? एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करू शकतो. ठीक आहे. आणि व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क जो आहे त्या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कने 10 ओहम टू 100 ओहमच्या रेंजमधला आपण रेजिस्टन्स मेजर करू शकतो. याच्यापेक्षा लहान रेजिस्टन्स जर असेल तर तो ह्या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कने मेजर करायला थोडी अडचण जाईल, मेजर करता येणार नाही. ठीक आहे. याच्यासाठी 10 ओहमपेक्षा लहान रेजिस्टन्स जर मेजर करायचा असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 ओहम टू 10 ओहम असं समजू आपण. 1 ओहमपासून ते 10 ओहमपर्यंतचा जर रेजिस्टन्स मेजर करायचा जर असेल तो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला मीटर ब्रिजचा यूज करावा लागतो. कसा यूज करावा लागतो? मीटर ब्रिजचा. ओके. तर बघू आता याच्यामध्ये की कसं आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे अननोन रेजिस्टन्स मेजर करता येईल. याची काय कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे कसा नेटवर्क बनतो आणि त्याच्यापासून आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी त्याची वर्किंग काय आहे, काय वर्किंग होते आणि त्याचं काय आपण कॅल्क्युलेशन बघू. आणि एक छोटासा डेरिवेशन याच्यामध्येच आहे तो सॉल्व करून आपण असं फाइंड करू शकतो की अननोन रेजिस्टन्स आपण त्यावरून कसं फाइंड करता येईल ही कंडिशन फाइंड करू शकतो या नेटवर्कच्या डेरिवेशनवरून. ओके. तर आपण एक एक टर्म बघू. तर सर्वात फर्स्ट बघू ह्या जो नेटवर्क आहे ह्या नेटवर्कची कन्स्ट्रक्शन कशी आहे. या अगोदर तुम्हाला समजलं की व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कचा यूज कशासाठी केला जातो? व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कचा यूज केला जातो एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी. कशासाठी केला जाते? एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी. ओके. आता यामध्ये बघा यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला? एक आपण व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क बघू. हा जो दिसत आहे डायग्राम ही डायग्राम आहे एका व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कची. यामध्ये बघाल तर यामध्ये तुम्हाला 5 रेजिस्टन्स दिसत आहेत. आता तुम्ही जर बघत आहात तर तुम्हाला वाटेल की 5 रेजिस्टन्स कुठे आहेत? यामध्ये किती रेजिस्टन्स दिसणार तुम्हाला? 5 रेजिस्टन्स. एक बघा पी, क्यू, आर आणि एस. किती रेजिस्टन्स झालेत? 4 रेजिस्टन्स. आणि मधामध्ये एक लावलेला आहे गॅल्व्हनोमीटर. काय लावलेला आहे? गॅल्व्हनोमीटर. बी आणि डीच्या मध्यामध्ये बघा काय लावला आहे? गॅल्व्हनोमीटर. तर हा गॅल्व्हनोमीटरचा एक रेजिस्टन्स असतो. ह्या गॅल्व्हनोमीटरच्या आतमध्ये इंटरनली एक रेजिस्टन्स असतो. काय असतो? रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सला आपण नाव देणार आहोत जी. गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सला नाव देणार आहोत जी. तर एवढं लक्षात ठेवा का गॅल्व्हनोमीटरमध्ये एक स्मॉल रेजिस्टन्स असतो. त्याची आपण समोर स्टडी करणार आहोत. पण एक स्मॉल रेजिस्टन्स असतो. एवढा स्मॉल रेजिस्टन्स असतो की त्यामधून जाणारा करंट खूपच कमी असतो. ठीक आहे. तो आपण आता समोर बघणार आहोत किती असतो, कसा असतो. क्लिअर? लक्ष द्या. कन्सिडर 4 रेजिस्टन्सेस. Initially, consider 4 resistances P, Q, R and S are connected from
क्लोज लूप ABCD. एक क्लोज लूप कन्सिडर केला आपण, लक्षात ठेवा. ABCD आणि ABCDA हा एक काय आहे, क्लोज लूप आहे. आणि ह्या क्लोज लूपमध्ये आपण टोटल किती रेजिस्टन्स कन्सिडर केला, 4 रेजिस्टन्स. किती रेजिस्टन्स कन्सिडर केला आपण, 4 रेजिस्टन्स. एक आहे PQR आणि S, असं हे आपण हा PQR आणि S. लक्षात ठेवा, हे जे झिगझॅग लाईन दिसत आहेत ह्या रेजिस्टन्सचा सिम्बॉल असतो. क्या सिम्बॉल असतो, रेजिस्टन्सचा. तर आपण 4 रेजिस्टन्स कन्सिडर केला, कोणतं, PQR अँड S. त्यानंतर काय म्हटलं आहे, अ बॅटरी ऑफ EMF E. आपल्याला माहीत आहे की बॅटरीपासून काय मिळते, EMF निघतो. आपण बॅटरीपासून काय मिळते, EMF. तर अ बॅटरी ऑफ EMF E अलॉंग विथ की K इज कनेक्टेड बिटवीन द पॉईंट्स A आणि C. A आणि C ह्या दोन पॉईंटच्या मधामध्ये एक काय लावलेली आहे, बॅटरी, आणि एक काय लावलेली आहे, प्लग की. प्लग की म्हणजे जसं तुमच्या घरी बघा काही फॅनची स्विच म्हणतो ना आपण, बस त्याच टाईपची काय असते, की. या कीचा काम काय असतो, ह्या कीचा वर्क असतो की हा जो जाणारा करंट आहे, करंटला सामोर जाऊ द्यायचं की नाही, म्हणजे करंटला फ्लो करू द्यायचं की स्टॉप करून ठेवण्याचं काम कोण करतो, की करतो. ठीक आहे. तर ह्या प्लग कीचा काम असते तुम्हाला जो काय करंट आहे त्या करंटला सामोर जाऊ देणार की नाही जाऊ द्यायचं. त्यानंतर A आणि C ह्या दोन पॉईंटच्या मधामध्ये एक बॅटरी लावलेली आहे, ज्या बॅटरीचा EMF काय कन्सिडर केला आपण, E कन्सिडर केला. आणि या बॅटरीच्या मधामध्ये ह्या बॅटरीच्या नंतर काय लावले आहे, प्लग की लावलेली आहे. काय लावली आहे, प्लग की लावलेली आहे. ओके, क्लिअर. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे, द पॉईंट A हॅज हायर पोटेन्शियल अँड C हॅज लोअर पोटेन्शियल. तर बघा इथे काय दिले आहे, सेल दिसत आहे. सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा काय आहे, निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट आहे, A पॉईंटला. निगेटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट आहे, C पॉईंटला. जो पॉझिटिव्ह टर्मिनल असते त्या साईडला हायर जास्त पोटेन्शियल असते, जो निगेटिव्ह टर्मिनल असते त्या साईडला कमी पोटेन्शियल असते. आणि तुम्हाला एवढं समजेल की समजा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल, मला सांगा पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जास्त करंट आणि निगेटिव्ह टर्मिनलकडे लोअर करंट. तेव्हाच तर कुठे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे काय फ्लो होते, करंट फ्लो होते. कारण की कोणतीही गोष्ट जास्तकडून कोणाकडे जाईल, कमीकडे जाईल. तर ज्याकडे हायर पोटेन्शियल असेल त्या हायर पोटेन्शियलकडूनच कोण जाईल, लोअर पोटेन्शियलकडे कोण जातो, करंट जातो. म्हणून ज्या साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल असेल त्या साईडला काय घ्यायचं, हायर पोटेन्शियल, आणि ज्या साईडला निगेटिव्ह टर्मिनल आहे त्या साईडला काय समजायचं, लोअर पोटेन्शियल असेल. तेव्हाच हा पॉझिटिव्हकडून कोणाकडे, निगेटिव्हकडे काय फ्लो होऊ शकते, करंट फ्लो होऊ शकते. काय फ्लो होऊ शकते, करंट फ्लो होऊ शकते. क्लिअर. तर ही कन्स्ट्रक्शन समजली, राहील लक्षात सर्वांच्या कन्स्ट्रक्शन काय आहे. ओके. आता बघू आपण वर्किंग काय आहे. वर्किंग जर बघितलं तर वर्किंग आपण इथे वर्किंग बघते वेळी तुम्हाला डायग्राम दिसण्यासाठी अडचण जाईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे काही वर्किंग आहे ती वर्किंग ह्या डायग्राममध्येच समजावून सांगतो की डायग्राममध्ये वर्किंग काय होते. नंतर अगोदर मी डायग्राममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो, नंतर वर्किंगमध्ये जो लिहिला आहे थेरीमध्ये तो एक्सप्लेन करतो. काय लिहिलं आहे बघा, लक्ष द्या. सॉरी, काय म्हटलं आहे वर्किंगमध्ये, प्लग कीचा काम काय आहे, प्लग कीचा काम आहे की इथून करंट फ्लो होऊ द्यायचं की नाही. तर लक्ष द्या, आपण काय केला, एक व्हीटस्टोन ब्रिज घेतला, म्हणजे एक क्लोज लूप घेतला ABCDA. त्यामध्ये किती रेजिस्टन्स घेतला, 4 रेजिस्टन्स. कोणतं, PQR आणि S. क्लिअर. ओके. यांच्या अक्रॉसमध्ये काय लावला आपण, बॅटरी लावला. ओके. त्यानंतर इथे काय आहे, प्लग की. आता ह्या प्लग कीला आपण करणार क्लोज्ड. प्लग की काय आहे, ओपन आहे. ओपन प्लग की आहे म्हणजे इथून जो येणारा करंट आहे किंवा इथून जो जाणारा करंट आहे तो इथून जाऊ शकेल की इकडे जाऊ शकणार नाही. का बरं, कारण का तुमची जे प्लग की आहे ते प्लग की कशी आहे, ओपन आहे. आता ह्या प्लग कीला आपण काय केला, क्लोज केला. प्लग कीला क्लोज केल्याबरोबर ह्या पूर्ण नेटवर्कमधून किंवा सर्किटमधून काय फ्लो होणे स्टार्ट होईल, पासून जो निघणारा करंट आहे तो किती करंट आहे, I आहे. सुरुवातीला करंट Iच राहील. तर I करंट निघत आहे, हा I करंट कुठे जाईल, A पॉईंटपर्यंत जाईल.
आय करंट ए पॉईंटपर्यंत गेल्याच्या नंतर ह्या आय करंटजवळ दोन वे राहतील, एक बीकडे जाणे आणि एक डीकडे जाणे. बरोबर आहे. आता आय ह्या करंटला दोन्ही साईडला जायचं आहे. मग मला सांगा हा आय करंट इथे गेल्यानंतर काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. काही करंट बी साईडला जाईल, काही करंट डी साईडला जाईल, जाईल की नाही. म्हणून आपण कसं कन्सिडर करू की I1 करंट गेला बी साईडला आणि I2 करंट गेला डी साईडला. I1 करंट बी साईडला गेला कोणत्या रेजिस्टन्समधून, पी रेजिस्टन्समधून, आणि I2 जो करंट आहे तो I2 करंट कुठून गेला, एस रेजिस्टन्समधून कुठे गेला, डी पॉईंटकडे गेला. I2 हा जो काही करंट आहे हा I2 करंट एस रेजिस्टन्समधून कोणाकडे गेला, डीकडे गेला. मला सांगा या मधामध्ये आय जो करंट आहे हा आय करंट ह्या दोन करंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. का बरं, कारण का ए पॉईंटवर येणारा टोटल करंट किती होता, आय. समजा फॉर एक्झाम्पल हा 10 एम्पियर करंट आहे. यापैकी काही करंट इकडे जाईल, काही करंट इकडे जाईल. तर समजू इकडे 6 गेला असेल तर इकडे किती जाईल, 4 गेला असेल की नाही. कारण की एकच पॉईंट आहे, त्या एकाच पॉईंटवरून दोन्ही साईडला तुमचा करंट काय होईल, डिस्ट्रीब्यूट होत आहे. दोन्ही साईडला करंट डिस्ट्रीब्यूट होत आहे याचा अर्थ मला सांगा की एक करंट आय हा दोन साईडला डिस्ट्रीब्यूट होता, म्हणजे एका साईडला जाईल तर I1 आणि दुसऱ्या साईडला जाईल तर I2 होईल. क्लिअर राहील लक्षात. ओके. त्यानंतर हा जो करंट आहे I1 हा कुठे जाईल, बी पॉईंटपर्यंत जाईल. बी पॉईंटपर्यंत गेल्याच्या नंतर ह्या मधामध्ये काय लावलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर. काय लावला आहे, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर लावला असल्यामुळे त्या गॅल्व्हनोमीटरमधून ह्या I1चा काही करंट गॅल्व्हनोमीटरमधून जाईल आणि काही करंट कोणाकडे निघून जाईल, सी पॉईंटकडे निघून जाईल. मग मला सांगा ह्या सी पॉईंटकडे जो जाणारा करंट आहे तो किती जाईल. मी काय म्हटलं, ह्या I1 जो करंट आहे कुठे पोहोचला, बी पॉईंटवर. लक्ष द्या बरोबर. हा I1 करंट कुठपर्यंत पोहोचला, बी पॉईंटपर्यंत. इथे आहे तुमचा बी पॉईंट. बी पॉईंटपर्यंत पोहोचला. समजा हा I1 करंट आहे 6, फॉर एक्झाम्पल 6 एम्पियर. आता हा इथे गेल्याच्या नंतर या I1 करंटला दोन वे आहेत, एकतर हा IG जाईल जो गॅल्व्हनोमीटरचा आहे, आणि काही करंट कोणाकडे जाईल, सी पॉईंटकडे जाईल. कोणाकडे जाईल, सी पॉईंटकडे. मग मला सांगा काही करंट IG जाईल आणि काही करंट कोणाकडे जाईल, सी पॉईंटकडे. बट मी काय म्हटलं की गॅल्व्हनोमीटरकडे किती करंट जाईल आणि सी पॉईंटकडे किती करंट जाईल आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. मग आपण जर असा कन्सिडर केला तर की जो काय I1 करंट येत आहे त्यापैकी जो IG गेला, समजा फॉर एक्झाम्पल 6 एम्पियर करंट I1चा येत आहे आणि IG 1 एम्पियर गेला तर सी पॉईंटकडे किती करंट जाईल, सी पॉईंटकडे 5 करंट जाईल. मग 5 करंट कसं फाईंड करणार आपण, 6 - 1 जो IG जाणार होता त्या IG जाणाऱ्या करंटला टोटल करंटमधून काय करणार, मायनस. तर किती उरेल, 5. किती उरेल, 5. म्हणून आपण इथे काय लिहू शकला की जो करंट टोटल करंट किती येत आहे, टोटल करंट बी पॉईंटवर किती येत आहे, टोटल करंट बी पॉईंटवर येत आहे I1 करंट बी पॉईंटवर येत आहे आणि हा जो I1 करंट आहे हा I1 करंटचा काही पोर्शन म्हणजे IG जात आहे. मग तो IG आपण I1 काय केला, मायनस जो रिमेनिंग आहे, आणि तो जो रिमेनिंग करंट आहे तो करंट कुठे जाईल, सी पॉईंटकडे निघून जाईल. कोणाकडे निघून जाईल, सी पॉईंटकडे निघून जाईल. अरे क्लिअर राहील लक्षात. ओके. कन्फ्युजन नाही होत आहे ना, नाही. त्यानंतर इकडे जर बघितला तर हा जो करंट आहे I2 करंट कोणाकडे येत आहे, डी पॉईंटकडे. इथून IG करंट कोणाकडे येईल, डी पॉईंटकडे. आता हे IG आणि I2 हे दोनही करंट या ठिकाणी येऊन एकामेकासोबत कंबाईन होतील आणि कंबाईन झाल्यामुळे दोनही करंटची ॲडिशन होईल आणि दोन्ही करंटची ॲडिशन होऊन टोटल करंट कोणाकडे निघून जाईल, सी पॉईंटकडे निघून जाईल. कोणाकडे निघून जाईल, सी पॉईंटकडे. म्हणून क्यू रेजिस्टन्समधून जाणारा जो करंट आहे त्या क्यू रेजिस्टन्समधून जाणारा करंट किती जाते, I1 - IG. बरं हा I1 - IG कसा आला समजला, कारण का टोटल करंट बी पॉईंटवर I1 येत आहे, त्यापैकी काही करंट गॅल्व्हनोमीटरमधून निघून जात आहे, म्हणजे IG करंट गॅल्व्हनोमीटरमधून निघून जात आहे. तर ह्या करंट इथून जाणारा करंट किती राहील, I1 - IG. तेवढा करंट काय होईल, कमी होईल. मग हा IG करंट आला कोणत्या पॉईंटवर, डी पॉईंटवर. I2 करंट आला कोणत्या पॉईंटवर, डी पॉईंटवर. IG आणि I2 जर डी पॉईंटवर जर आला तर ह्या दोघांचा काय होईल, कॉम्बिनेशन. IG आणि I2चा काय होईल,
कॉम्बिनेशन, आणि हे कॉम्बिनेशन बनून कोणाकडे जातील, सी पॉईंटकडे जातील. कोणाकडे जातील, सी पॉईंटकडे. म्हणून आपण लिहिते वेळी काय लिहिला, I2 प्लस IG. I2 प्लस काय लिहिला, IG. क्लिअर, राहील लक्षात, राहील का? ओके. त्यानंतर काय होईल बघा बरं. एक यामध्ये लिहिले जे काय आहे थेरीमध्ये, तो थेरॉटिकल पोर्शन तुम्हाला सांगून घेतो मी. काय लिहिलं आहे, द की के इज क्लोज्ड, करंट I फ्लोज थ्रू द सर्किट. सांगितलं की हा जो काय तुमचा की आहे, हे की क्लोज केल्याबरोबर ह्या सर्किटमधून काय फ्लो होणे स्टार्ट होईल, करंट फ्लो होणे स्टार्ट होईल. इट डिवाइड्स, कोणता करंट, I. इट डिवाइड्स म्हणजे I करंट डिवाइड्स इंटू I1 अँड I2 ॲट ए. हा जो I करंट आहे, हा I करंट ए पॉईंटवर गेल्यानंतर दोन पार्टमध्ये डिवाइड होईल, A1 आणि A2. कशामध्ये डिवाइड होईल, A1 आणि A2. त्यानंतर द करंट I1 गेट्स डिवाइड ॲट पॉईंट बी. I1 सुद्धा करंट कुठे डिवाइड होईल, ॲट पॉईंट बी. आपल्याला माहीत आहे की हा I1 करंट ह्या बी पॉईंटवर गेल्यानंतर आणखी डिवाइड होईल. कशामध्ये डिवाइड होईल, एक होईल गॅल्व्हनोमीटरचा करंट आणि एक होईल I1 मायनस IG मध्ये. कशामध्ये डिवाइड होईल, I1 मायनस IG मध्ये. तर बघा, लेट IG बी द करंट फ्लोविंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. IG म्हणजे काय होते, गॅल्व्हनोमीटर म्हणून जाणारा करंट, आणि द करंट फ्लोविंग थ्रू Q अँड R I1 मायनस IG अँड I1 प्लस IG रिस्पेक्टिवली. सांगितलं, जे काय करंट आहे तो Q ह्या रेजिस्टन्समधून किती करंट जाईल, I1 मायनस IG, आणि R ह्या रेजिस्टन्समधून किती करंट जाईल, I2 प्लस IG. किती जाईल, I2 प्लस IG. हा I2 प्लस IG कसा गेला, कारण का हा IG इथे आला आणि हा I2 इकडून येत आहे, दोन्ही कंबाईन होऊन इकडे जातील, सी पॉईंटकडे जातील. कोणाकडे जातील, सी पॉईंटकडे जातील. क्लिअर, राहील लक्षात. ओके. आता फ्रॉम फिगर, त्या डायग्रामवरून बघा काय काय दिलं आहे. प्रूफ, हा इम्पॉर्टंट प्रूफ आहे, लक्षात ठेवा बरोबर की प्रूफमध्ये काय दिलं आहे. डायग्रामवरून तुम्हाला समजून लिहायचं आहे प्रूफ. फ्रॉम फिगर कॅपिटल I इज इक्वल टू I1 प्लस I2. कसं लिहिलं आपण ह्याला, कॅपिटल I इज इक्वल टू I1 प्लस I2 कसं लिहिलं, लक्ष द्या. हा तुमचा ए पॉईंट, ह्या ए पॉईंटवर टोटल करंट किती येत आहे, I, आणि जात किती आहे, एक जात आहे I1 आणि एक कोणता जात आहे, I2. बरोबर आहे का. I करंट येत आहे, कोणत्या पॉईंट आहे हा, ए पॉईंटवर, आणि I1 जात आहे एका साईडला किती जात आहे, I2. मग मला सांगा, आपण अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंटला एखाद्या जंक्शनवर येणारा करंट, म्हणजे सम ऑफ टोटल ऑफ, काय म्हटलं होतं आपण की जो येणारा करंट आहे त्या येणाऱ्या करंटची टोटल आणि जाणाऱ्या करंटची टोटल हे केव्हा काय असतात, एकमेकाला इक्वल असतात. असं आपण KCL किर्चॉफ्स करंटला मध्ये बघितला होता. तर यामध्ये येणारा करंट कोणता, I, आणि जाणारा करंट कोणता, I1 आणि I2. तर येणारा करंट म्हणजे I आणि जाणारा करंट I1 आणि I2 यांची सम हे एकमेकाला कसं असतील, इक्वल असतात की नाही. किंवा जर असा जर नसेल, आठवा, तर तुम्हाला हाय माहीत आहे की द अल्जेब्रिक सम ॲट द जंक्शन इज 0. मग येणाऱ्या करंटला आपण पॉझिटिव्ह घेतो आणि जाणाऱ्या करंटला काय घेतो, निगेटिव्ह, म्हणजे मायनस I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर I इज इक्वल टू मायनस I1 राईट हँड साईडला जाईल तर प्लस I1, मायनस I2 राईट हँड साईडला जाईल तर प्लस I2, असं लिहू शकतो. म्हणून देअरफॉर आपण इथे काय लिहिला, I इज इक्वल टू I1 प्लस I2. काय लिहिला, I1 प्लस I2. क्लिअर, राहील का लक्षात. ओके. त्यानंतर हा तर झाला करंटशी रिलेटेड. आता आपण लक्षात ठेवा, याच्यामध्ये हा जो काही लिहिला याच्यामध्ये KCL म्हणजे किर्चॉफ्स करंटलाचा यूज केला. आता आपण लूप कन्सिडर करणार. डायग्राममध्ये 2 लूप आहेत, बरोबर लक्ष द्या. एक लूप कोणता आहे, एक लूप आहे ABDA आणि दुसरा लूप BCDB. तुमच्या पद्धतीने कोणतंही दोन, कशाही पद्धतीने, पण हे 2 लूप तुम्ही कन्सिडर करू शकता. एकतर या डायरेक्शनने करा किंवा याच्या अपोजिट डायरेक्शनने करा, हा तुम्हावर डिपेंड आहे. पण 2 लूप कन्सिडर करायचा आणि साइन कन्व्हेन्शन बरोबर यूज करायचा. ओके. तर आपण सर्वात फर्स्ट लूप कन्सिडर करू बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. लूप जर असेल तर काय यूज होते, किर्चॉफ्स
व्होल्टेज लॉ होते, आहे की नाही. तर बाय युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू चूज सॉरी इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. इथे काय पाहिजे, क्लोज पाहिजे होता. टू क्लोज लूप ABDA. कोणता लूप घेतला आपण, क्लोज लूप ABDA. क्लोज लूप ABDA म्हणजे कोणता लूप झाला, हा लूप ABDA. बरोबर आहे, बरोबर लक्ष द्या. ही डायरेक्शन झाली याची, ABDA या डायरेक्शनचा लूप आहे. मग मला सांगा, आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉमध्ये स्टडी केला होता की ज्या डायरेक्शनने करंट जात असेल आणि त्याच डायरेक्शनने तुमचा लूप जर ट्रेस्ड होत असेल, म्हणजे लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल, अशा वेळी त्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा आपण निगेटिव्ह घेतो. बरोबर आहे. आणि जर का समजा करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन अपोजिट असेल, अशा वेळी आपण त्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घेतो. अरे घेतो की नाही, असा आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉमध्ये स्टडी केला होता. मग मला आपल्याला सांगा, त्या लूपमध्ये येणारा जेवढा काय पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्या पोटेन्शियल डिफरन्सची अल्जेब्रिक सम इज इक्वल टू काय असते, 0 होते. काय होते, 0 होते. हाही आपण स्टडी केला होता. यामध्ये मला सांगा, हा जो लूप कन्सिडर केला कोणता, ABDA, या लूपमध्ये तुम्हाला बॅटरी दिसत आहे का, नाही, बॅटरी तर बाहेर आहे. या लूपमध्ये बॅटरी नसल्यामुळे इथे EMFचा यूज होणार नाही. होईल का, नाही, इथे EMFचा यूज होणार नाही. क्लिअर, ओके. बरं, लक्ष द्या. आता काय होते, तर आपण यूज करू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मला सांगा, I1 आणि लूपची डायरेक्शन सेम आहे. I1 आणि लूपची डायरेक्शन सेम असल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स मायनस. पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, मायनस. आणि पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, यामधून जाणारा पोटेन्शियल डिफरन्स एबीचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही. व्ही इज इक्वल टू काय होते, आर म्हणजे रेजिस्टन्स. पण यामध्ये आपण रेजिस्टन्स काय घेतला, पी, आणि करंट काय घेतला, I1, म्हणून हा काय होईल, I1P. काय होईल, I1P. त्यानंतर इथून आपण हा आर्म घेत आहोत. इकडे जात आहोत का या साईडला, नाही, सीकडे जात नाही आहोत आपण, हा घेत आहोत. तर यामध्ये बघाल तर BDमध्ये जर बघाल तर BDमध्ये जाणारा करंट IG आणि रेजिस्टन्स G. BDमध्ये जाणारा करंट IG आणि रेजिस्टन्स G, म्हणजे IG इंटू G. IG इंटू काय येईल, G. बरं, डायरेक्शनचा जर विचार जर केला तर मला सांगा, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम होत आहे. लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम होत असल्यामुळे काय लिहिणार आपण इथे, मायनस. काय येईल, मायनस. देन D पॉईंटपासून आपण कोणाकडे जाणार, A पॉईंटकडे. D पॉईंटपासून A पॉईंटकडे गेला तर यामधला DA मधला पोटेन्शियल डिफरन्स I2 आणि रेजिस्टन्स S. करंट काय होईल, I2 आणि रेजिस्टन्स S. बट बघा, या जो I2 आहे, ह्या I2ची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन कशी होत आहे, अपोजिट होत आहे. कारण की लूप या डायरेक्शनने जात आहे आणि I2ची डायरेक्शन ही आहे. बरोबर आहे. मग लूपची आणि I2ची डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन अपोजिट होत असल्यामुळे मधामध्ये काय येईल, प्लस. काय लिहावं लागेल, प्लस. म्हणजे जर डायरेक्शन सेम असेल तर मायनस, डायरेक्शन अपोजिट असेल तर काय लिहितो आपण, प्लस. आणि या सर्वांची अल्जेब्रिक सम इज इक्वल टू काय होते, 0. सर्वांचे अल्जेब्रिक सम इक्वल टू काय होते, 0 होते. अरे होते की नाही. सो देअरफोर आपण याच्यामध्ये असंच लिहिला की मायनस I1P मायनस IG प्लस I2S इज इक्वल टू 0. आताच लिहिला होता, मायनस I1P मायनस IG प्लस I2S इज इक्वल टू 0. बट क्वेश्चनमध्ये बघा, बॅलेन्सिंग कंडिशन फाईन करा म्हटलं आहे. काय फाईन करा म्हटलं आहे, बॅलेन्सिंग कंडिशन. मग ह्या डायग्राममध्ये जर बघितला तर बॅलेन्सिंग कंडिशन फाईन करते वेळी, बॅलेन्सिंग कंडिशन फाईन करण्यासाठी मला सांगा, ह्या पूर्ण डायग्राममध्ये बॅलेन्सिंग कंडिशन फाईन जर करायची जर असेल तर बघा, हा जो फर्स्ट लूप आहे, या लूपमधली करंट जो काय आहे करंट, आणि या लूपमधला करंट कसा पाहिजे, सेम. आणि दोन्ही लूपमधला करंट सेम केव्हा होईल, ज्यावेळी या ठिकाणून जाणारा करंट आणि या ठिकाणून जाणारा करंट हा सारखा होईल. सारखा केव्हा होईल, जेव्हा हा जो काही मधामधला जो आर्म आहे, ह्या आर्म म्हणून जाणाऱ्या करंटला आपण निग्लेक्ट करणार. निग्लेक्ट म्हणजे असं कन्सिडर करू की त्यामधून करंटच नाही जात आहे.
काय कन्सिडर करावं लागेल, त्यामधून करंट नाही जात आहे किंवा त्यामधून जाणारा जो करंट आहे तो व्हेरी लेस आहे आणि ॲक्च्युअली जर बघितला तर तो करंट खूप कमी असते, एवढा कमी असते की बाकी करंटच्या कम्पेअरमध्ये तो याला आपण काय कन्सिडर करतो, झिरो कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो, झिरो. म्हणून बॅलेन्सिंग कंडिशन मिळायला पाहिजे आणि बॅलेन्सिंग कंडिशन मिळवण्यासाठी हा जो गॅल्व्हनोमीटरचा करंट आहे म्हणजे कोण, आय जी, या करंटला कन्सिडर करतो आपण झिरो. काय कन्सिडर करतो, झिरो. म्हणून आपण इथे लिहिला की द करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज झिरो. द करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज झिरो. का बरं, कारण का द ब्रिज इज सेट टू बी बॅलन्स. ब्रिज हा कसा आहे, आपलं बॅलन्स आहे. केव्हा म्हणू शकतो, जेव्हा गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट जर झिरो होईल तेव्हा बॅलन्स म्हणू शकतो. अदरवाईज ब्रिजला आपल्याला बॅलन्स करायचा आहे, कारण का क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे बॅलन्सिंग कंडिशन आणि क्वेश्चनमध्ये बॅलन्सिंग कंडिशन म्हटल्यामुळे आपण ह्या ब्रिजला बॅलन्स करावं लागेल. आणि ब्रिज केव्हा बॅलन्स होईल, जेव्हा त्या गॅल्व्हनोमीटरमधून जाणाऱ्या करंटला आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, झिरो. म्हणून आपण ह्या गॅल्व्हनोमीटरमधून जाणाऱ्या गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट कोणता होता, आय जी. तर गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट आय जी ह्या करंटला काय कन्सिडर केला, झिरो कन्सिडर केला. काय कन्सिडर केला, झिरो. आणि आय जी जर झिरो झाल्यामुळे मला सांगा आय जी इंटू जी, मग मला सांगा आय जी इंटू जीची व्हॅल्यू किती होईल. जर आय जी जर झिरो आहे तर आय जी इंटू जी इज इक्वल टू काय होईल, झिरो होईल. याची व्हॅल्यूज पूर्ण किती होईल, झिरो, कारण का आय जीची व्हॅल्यू काय आहे, झिरो. म्हणून जर ही व्हॅल्यू जर झिरो होत आहे म्हणून आपण काय लिहिला, मायनस आय वन पी. ह्या इक्वेशनला रिपीट लिहित आहोत. मायनस आय वन पी मायनस आय जीची व्हॅल्यू झिरो असल्यामुळे पूर्ण काय होईल, झिरो. तर इथे काय आला, मायनस झिरो प्लस आय टू एस इज इक्वल टू झिरो. काय आला, मायनस आय वन पी मायनस झिरो प्लस आय टू एस इक्वल टू झिरो. म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो, मायनस आय वन पी, झिरो तर लिहिण्याची गरज नाही, प्लस आय टू एस इज इक्वल टू झिरो. सो देअरफोर आय टू एस ॲज इट इज आहे आणि मायनस आय वन पी राईट हँड साईडला जाईल तर प्लस आय वन पी होईल की नाही, प्लस आय वन पी होईल. तर आय टू एस इज इक्वल टू काय मिळाला, आय वन पी. याला जर आपण सरळ करून लिहितो म्हटलं तर आपण कसं लिहू शकतो, आय वन पी इज लिहू शकतो की नाही, आय वन पी इक्वल टू काय लिहू शकतो, आय टू एस. याला दिला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. काय दिला आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट. तर आय वन पी इज इक्वल टू काय मिळाला, आय टू एस. आय वन पी इक्वल टू काय मिळाला, आय टू एस. इम्पॉर्टंट आहे, कसा फाईन केला समजला, क्लिअर झाला, ओके. तर हा होता तुमच्या कोणत्या लूपसाठी, हा आपण फाईन केला ए बी डी ए. कोणत्या लूपसाठी फाईन केला आपण, ए बी डी ए. या लूपसाठी आपण अशी कंडिशन फाईन केला की आय वन पी, काय फाईन केला, आय वन पी इज इक्वल टू आय टू एस. काय फाईन केला, आय वन पी इक्वल टू आय टू एस. क्लिअर, ओके. आता आपण बघू सेकंड लूप. सेकंड लूप कन्सिडर करणार, काय लूप कन्सिडर करणार, सेकंड लूपवर सुद्धा आपण कोणता लॉ यूज करणार, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू क्लोज लूप बी सी डी बी. कोणता लूप घेणार आपण आता, बी सी डी बी. बरोबर लक्ष द्या. आता आपण लूप घेणार आहोत बी सी डी बी. बी सी डी बी हा जर लूप घेतला तर यामध्ये बघा जी काही डायरेक्शन आहे लूपची डायरेक्शन ती या टाईपची डायरेक्शन होईल. या डायरेक्शनमध्ये बघाल तर आपण बी टू सी जाणार. आपला लूप काय आहे, बी सी डी आणि बी. सर्वात कुठे जाणार, फर्स्ट बी कडून सी कडे. बी कडून सी कडे जर गेला तर बी कडून सी कडे जाते वेळी लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन कशी येत आहे, सेम. बी सी मधून जाणारा करंट, किती करंट आहे, बी सी मधून जाणारा करंट आहे आय वन मायनस क्यू. तर आय वन मायनस आय जी क्यू, आय वन मायनस आय जी इंटू क्यू. आणि ह्या करंटची डायरेक्शन आणि त्या लूपची डायरेक्शन कशी आहे, सेम. दोनही गोष्टी सेम असल्यामुळे साईन काय लिहावं लागेल, मायनस. दोनही गोष्टी सेम असल्यामुळे साईन काय लिहावं लागेल,
मायनस, म्हणून समोर आपण काय लिहिला मायनस. क्लिअर? ओके. त्यानंतर आपण कुठे जाणार? सी पासून डी कडे. आता बी पासून सी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला तर जो करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन कशी येत होती? सेम. करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम येत असल्यामुळे आपण समोर काय लावला? मायनस. नंतर कुठे जाणार? सी कडून डी कडे. सी कडून जर डी कडे जर गेला तर मला सांगा करंट कोणत्या डायरेक्शनला जात आहे? डी कडून सी कडे जात आहे. आणि लूप कोणाकडे येत आहे? सी कडून डी कडे. तर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन कशी होत आहे? अपोजिट. लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन काय होत आहे? अपोजिट. बरं, किती करंट जात आहे यामधून? ह्या सी डीमधून किती करंट जात आहे? आय टू प्लस आय जी. आय टू प्लस आय जी इंटू रेजिस्टन्स किती? आर. इंटू रेजिस्टन्स आर. बट लूपची डायरेक्शन आणि जाणाऱ्या करंटची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. आणि अपोजिट असल्यामुळे मधामध्ये काय येईल? प्लस. अपोजिट असल्यामुळे मधामध्ये काय येईल? प्लस. ओके. नंतर कुठे जर आपण डी पासून बी पर्यंत, डी पासून बी पर्यंत जर गेला तर डी पासून बी पर्यंत जाणारा करंट किती? इकडे खाली येत आहे मी. डी पासून बी पर्यंत जाणारा करंट किती? आय जी. डी पासून बी पर्यंत जाणारा करंट आय जी आणि त्याचा रेजिस्टन्स किती? जी. बरं, डी पासून बी पर्यंत जाते वेळी आपला लूप जात आहे डी पासून बी पर्यंत, पण करंट बी कडून डी कडे येत आहे. म्हणजे याचा अर्थ करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. म्हणून याच्यामध्ये साईन काय लिहिणार आपण? प्लस. साईन काय लिहिणार? प्लस. का बरं साईन प्लस लिहिला? कारण का गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट आणि लूपची डायरेक्शन कशी होत आहे? अपोजिट. आणि ह्या सर्वांचे अल्जेब्रिक सम कोणाच्या इक्वल असते? झिरोच्या इक्वल असते, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. क्लिअर? तर बघितलं आपण तर काय एक्सप्रेशन मिळालं आपण बघा, आताच बघितलं. त्यामध्ये मायनस आय वन मायनस आय जी क्यू प्लस आय टू प्लस आय जी आर प्लस आय जी इंटू कॅपिटल जी इक्वल टू झिरो मिळाला. बट आपल्याला माहीत आहे की आपल्याला जो नेटवर्क आहे त्या नेटवर्कला काय करायचं आहे? बॅलेन्स करायचं आहे. आणि जो नेटवर्क आहे त्या नेटवर्कला बॅलेन्स करण्यासाठी आपण काय घेतो? आय जीची व्हॅल्यू झिरो घेतो. जेव्हा आय जीची व्हॅल्यू आपण झिरो घेणार तेव्हाच तो नेटवर्क काय होते? बॅलेन्स होऊ शकते. मग आय जीची व्हॅल्यू जर झिरो जर घेतला आणि ह्या इक्वेशनमध्ये जर आपण आय जीची व्हॅल्यू झिरो पुट आहे क्यू, बरोबर आहे की नाही? हा आय जीची व्हॅल्यू काय होईल? झिरो. आय जीची व्हॅल्यू झिरो झाला तर आय वन इंटू क्यू उरेल प्लस किती आहे? झिरो. तर आय टू प्लस झिरो आय टू इंटू आर. तर इथे काय उरेल? आय टू इंटू आर उरेल प्लस आय जी इंटू जी. तर हा तर पूर्ण झिरोच होईल कारण का आय जीची व्हॅल्यू किती आहे? झिरो. तर इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल? झिरो. इक्वल टू किती मिळेल? झिरो. सो देअर फोर हा मायनस आय वन क्यू राईट हँड साईडला गेला तर इथे काय उरेल? आय टू आर इज वन क्यू उरेल. अरे उरेल की नाही? आय टू आर आहे मायनस आय वन क्यू राईट हँड साईडला आलं तर प्लस आय वन क्यू. तर यालाच आपण काय लिहू शकतो? सरळ करून लिहू शकतो. जर सरळ करून लिहिला तर काय मिळेल आपल्याला? आय वन क्यू इज इक्वल टू आय टू आर. काय मिळेल? आय वन क्यू इज इक्वल टू आय टू आर. राहील लक्षात? ओके. तर बघा आपण फाईंड केला आय वन क्यू इज इक्वल टू काय केला? आय टू आर. आय वन क्यू इज इक्वल टू काय लिहिला? आय टू आर. याला दिला आपण इक्वेशन नंबर 2. काय दिला आपण? इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 1 आपण काय फाईंड केला होता? इक्वेशन नंबर 1 फाईंड केला होता आपण आय वन पी इज इक्वल टू आय टू एस. काय फाईंड केला होता? आय टू एस. आणि इक्वेशन नंबर 1 फाईंड केला होता आपण आय वन पी इक्वल टू आय टू एस. इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळाला होता आय वन क्यू इक्वल टू आय टू आर. मग आपण काय करतो? इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2ने डिवाइड करू. इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2ने डिवाइड केला तर इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड किती आहे? आय वन पी. तर आय वन पी इक्वेशन नंबर ची लेफ्ट इक्वल टू इक्वेशन नंबर 1ची
इक्वेशन नंबर 1ची राईट हँड साईड किती I2R. इक्वेशन नंबर 1ची राईट हँड साईड किती I2R. तर याच्या डिवाईडमध्ये काय लिहिलं आपण I2R. मग यामध्ये जर बघाल तर I1 आणि I1, I2 आणि I2 कॅन्सल. तर आपल्याला काय मिळेल P डिवाइड बाय Q इज इक्वल टू S डिवाइड बाय R. P डिवाइड बाय Q इक्वल टू S डिवाइड बाय R. तर हे जे काय कंडिशन आहे ही कंडिशन कशी असेल व्हीटस्टोन ब्रिजची बॅलन्स कंडिशन. काय असेल बॅलन्स कंडिशन. तर बघा या टाईपची आपली डायग्राम होती बरोबर आहे. या टाईपची डायग्राम होती आणि इथे होता P, इथे आला होता तुमचा गॅल्व्हनोमीटर, इथे होता Q, इथे R आणि इथे S. तर ह्या गॅल्व्हनोमीटरच्या ह्या दोन साईडचा रेशिओ P डिवाइड बाय Q आणि इकडे बघाल तर S डिवाइड बाय R कसा येतो P डिवाइड बाय Q इक्वल टू S डिवाइड बाय R. क्लिअर. यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये जर का समजा यामध्ये बघाल तर हा A पॉईंट होता आणि हा C पॉईंट होता आणि जे बॅटरी आहे ते बॅटरी A आणि Cच्या मधामध्ये लावली होती. जर का समजा आपण इथे B पॉईंट होता आणि इथे काय होता D पॉईंट, जर का समजा आपण बॅटरी B आणि Dच्या जर मधात लावला तर जर का समजा आपण बॅटरी B आणि Dच्या जरी मधात लावला तरी याचा जो ॲन्सर आहे तो ॲन्सर कसा येईल सेम येईल. ॲन्सर कसा येतो सेम. कारण की AC आणि हा BD हे कॉन्जुगेट आर्म आहेत. कसं आर्म आहेत कॉन्जुगेट आर्म, म्हणून त्यांचा ॲन्सर काय येतो सेम येतो. क्लिअर. तर थोडा कन्फ्यूज झाला असेल कारण की आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या डायग्रामला ॲडजस्ट करायला थोडा अडचण गेली त्यामुळे तुम्हाला थोडा कन्फ्यूज वाटेल. पण तुम्ही 2-3दा बघा व्हिडिओ किंवा हा जो व्हिडिओला 2-3दा बघा म्हणजे हा टॉपिक जो आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. खूप इझी टॉपिक आहे. ठीक आहे. तर राहील लक्षात. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता. या टॉपिकला तुम्ही चांगल्याने 2-3दा स्टडी करून क्लिअर करून घ्या. इझी टॉपिक आहे आणि कन्फ्यूज व्हायचं नाही. गॅल्व्हनोमीटरमधून आपण जाणाऱ्या करंटला 0 का बरं करतो, कारण की आपल्याला ह्या नेटवर्कला काय करायचं आहे बॅलन्स करायचं आहे आणि बॅलन्स करायचं असल्यामुळे त्या नेटवर्कला आपण काय करतो 0 कन्सिडर करतो. क्लिअर. बरोबर नेटवर्क लक्षात ठेवायचा. जसं इथे मधामध्ये गॅल्व्हनोमीटर आहे तर ह्या गॅल्व्हनोमीटरच्या दोन साईडचं जे काही आहेत ह्या रेजिस्टन्सला डिवाईडमध्ये हा रेजिस्टन्स आणि ह्या रेजिस्टन्सला डिवाईडमध्ये हा रेजिस्टन्स असतो. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असं जर लिहिला तर 1 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 3. असा होता तुमचा व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. काय होता व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच. यानंतर जो काही टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. थँक्यू.